जोडी मैदानावरती सज्ज राहुल आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सानवेद सज्ज होतो आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रथम. चला मॅचला सुरुवात. प्रथमचा पहिला बॉल. अपील होते, अपील अगदी होत असताना पाहायला मिळतात, परंतु पंचांनी तिथे दात फेटाळून लावलाय. पहिला बॉल पहिले षटक हाताळताना प्रथम उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, चपकन येण्याचा प्रयत्न केला गेला होता बघा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. योग्य योग्य निर्णय तिथे पंचांचा देखील आहेत. थोडीशी बॅट ग्राउंड झाली होती, त्याच्यामुळे योग्य निर्णय पंचांचा. ऑफस्टमच्या बाहेर बीट होतोय. प्रथम अगदी उंचपुरा गोलंदाज हायाम ऍक्शन आहेत. उजव्या शीच्या बाहेर ठेवतोय चेंडूला. डॉट बॉलची सांगता बघा. पडला थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेला. लेग कटरचा मारा होतोय. दोन्ही चेंडू आले डॉट बॉल, दोन्ही निर्धाव चेंडू. पहिल्या 2 बॉलवरती 2 डॉट बॉल. प्रथम तयार समोर राहुल. आणखीन एक ते सरळ, आणखीन एक वेगवान बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. डॉट 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 लगातारचे 3 डॉट बॉल आलेत. साईश 11 अर्नाळाच्या अगेन जावी. श्रीगणेश विरारचा संघ सर कळतो मैदानावरती. त्यांना धावा मागच्या मॅच पाहता त्यांना आता त्या 50च्या जवळपास 40च्या जवळपास पुढे जायचंच आहे. किमान 40 धावा. जसं तुम्ही विश्लेषण केलं 10ची सरासरी कमीत कमी पाहिजे. ड्राईव्ह केल्या कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. डीपेक्षा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हा फटका चांगला खेळला होता, असं नाही की खराब फटका खेळाय, पण प्रत्येक परफेक्ट ठिकाणी तो फिल्डर क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळे कदाचित गॅप शोधू शकले नाहीये. धावसंख्येला सुरुवात ते स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर स्कोर 1. बरोबर पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. प्रथम आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतायत आणि खूप चांगले बॉल ते मैदानाच्या मध्ये सध्या डिलिव्हर करतायत. पहिल्यांदा स्ट्राईक येण्यावरती सानवेद आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत राहुलने 4 बॉल खेळल्यात. प्रथम वर्सेस सानवेद. हवेमध्ये फटका खेळलाय. अक्षयच्या अगदी डोक्यावरून बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत, परंतु जोपर्यंत बॉलला स्टॉप केलाय तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धाबा तिथे कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. पहिल्या 5 बॉल नंतर आतापर्यंत 3 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 निर्धाव चेंडू नंतर आता कुठे वाटतंय थोडंसं धावसंख्येला सुरुवात होते, खास करून सानवेदचा. बॅकफुटला गेला आणि कव्हरच्या डोक्यावर खेळलं. डावकुऱ्या फलंदाजाला असं फार कमी खेळताना पाहतोय. तो फटका खेळला होता 2 धावांचा. आता पुन्हा एकदा खेळायचं होतं कव्हरच्या डोक्यावर. आज अक्षय भरपूर बिझी राहिले आहेत. त्यांच्या दिशेने चेंडू येतोय. पाठलाग केला गेला. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 3 चेंडूवरती 3 डॉट बॉल. नंतरच्या 3 चेंडूवरती आल्यात 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती बिनबाद 5. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपला. धावा धावफलकावरती 5. 4 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीगणेश विरार वर्सेस साईश 11 अर्नाळा या 2 संघादरम्यान सुरू असलेली अगदी ही रंगतदार मॅच मैदानावरती पाहायला मिळू शकतात. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मिस्टर धनंजय, सातत्याने झाईच्या टीम मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. झाईकडून सातत्याने तो क्रिकेट खेळत असतो. धनंजय नाईक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर मध्ये आलाय. राहुल आणि सानवेद ही जोडी मैदानावरती आहेत. चला काही करा जास्त वेळ जाऊ देऊ नका विनंती आहे. दुसऱ्या बाजूला राहुल आणि सानवेदला मैदानाच्या मध्ये त्याचा सुरुवात करायची आहे. सानवेदनं आतापर्यंत 2 बॉल मध्ये 4 बनवल्यात. राहुलने 4 मध्ये 1 केलेत. धनंजय रेडी. समोर राहुल. पहिलाच बॉल. फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. अगदी जम्प करत असताना योग्य वेळी त्या ठिकाणी मात्र सूरज पस्टे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार फिल्डिंग मात्र करत असताना एक सिंगल आलाय. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा वाढल्यात 6.
सूरज पाष्टे होते आणि फिल्डिंग काय केलं, जबरदस्त फिल्डिंग. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलं होतं बघा. परफेक्ट फ्लिक केलं होतं. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की अटेम्प्ट कुठून झालाय. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू सेफली अडवला गेलाय नाही, कारण अगदी क्लोज आहे थोडस. जशी जम्प केली होती सूरजनं. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. जसा हा जम्प केला गेला होता, तर अगदी बॉन्डलाईनच्या जवळ सर्व काही हे घडलंय, म्हणून तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. आणि पंचांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ सेफ. चांगले क्षेत्ररक्षण सूरजचं. इथे षटकार होऊ शकले असता, पण हा फटका तितकाच काबिले तारीफ राहुलला. बिल्कुल जिस तरह से आपने खेला था ना, अच्छा स्ट्रोक केला था, इनकी काफी अच्छी फील्डिंग वहा सूरज द्वारा होती हुई. सूरजनं चांगले फील्डिंग केले आणि जो षटकार होऊ शकले असता त्यावेळेला त्याचं रूपांतर फक्त सिंगल रननं केले. त्याच्यामुळे या धावा कदाचित वेग वाढू शकला असता. त्या धावा रोखण्याचं काम सूरजनं या अटेम्प्टनं केलंय. आता डावखोऱ्या त्याचा फलंदाज सानवेद. मागच्या सामन्यामध्ये सानवेदनं स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले फटके दाखवले होते आणि बघूया आज आता त्याच फटक्यांची आवश्यकता टीमला आहे. सामवेदनं चांगले फटके खेळले होता. जसा आवाज आला, हा फटका अगदी कडक स्ट्रोक खेळाय. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. अगदी कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं 6 धावेने. धावफलक मात्र ऍड झाला. धावसंख्या धावफलकावरती 12. पहिल्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धनंजय नाईक वरती आता मात्र हल्लाबोल सध्या सानमेदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सानमेद देखील एक दर्जेदार खेळाडू आहेत. धनंजयच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा आणखीन एक चांगला स्ट्रोक मात्र मैदानावरती खेळला. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील अक्षय कासार, एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र मैदानाच्या मध्ये येतात. थोडासा अतिरिक्त थ्रो झाला होता गोलंदाजाकडून, परंतु तो मात्र शेवटी कव्हर करण्यात आलाय. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 14. आता धावा येऊ लागल्यात. आणि जसा तो अटेम्प्ट झाला होता त्यानंतर थोडसा असं म्हणूया की अजून थोडासा जोर लावलाय सामवेदनं. एक जो षटकार रोखला गेला होता, राहुलच्या फटक्याला रोखलं गेलं होतं, त्यानंतर जोर लावण्याचा प्रयत्न सामवेद देखील करतायत. धावा धावफलकावरती 14. ती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धनंजय नाईक खोलवा टप्प्याचा चेंडू होता. बॉटम बॅटचा वापर झालाय. समोरच्या दिशेने चेंडू चाललाय. क्रितेश घरत पोहोचतील, थ्रो करतील. एक धाव. फिल्डिंग चांगली केली क्रितेश घरतनं. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 15-15. 2 बॉल्स अजूनही खेळ बाकी आहेत. 15 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. अगदी ही मॅच जवळून पाहतात आर के 11चा संघ देखील, कारण इथून जो जिंकेल तो आर के 11 यंगस्टर पापडी या संघासोबत तुम्हाला मॅच खेळताना पाहायला मिळेल. धनंजयचा हा लोवर फुल टच बॉल, ऑम्पास कॉल, नो बॉल. आणि त्याच्यावरती मात्र आपण पाहिलं तर प्रहार केलाय. चेंडू सीमारेषा पार. आला धावा 4, एकूण धावा 5. आलाय, पण बॉलरनं थोडंसं चॅलेंज केलं की पंचांनी जो नो बॉल दिलेला आहे तो नो बॉल आहे की नाही. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करते. डीप इन द क्रीज गेले होते, थोडंसं क्रीजच्या आतमध्ये गेले होते हा फटका खेळण्यासाठी फलंदाज. आणि हा फटका जसा खेळलाय बघूया, हा कमरेच्या वर आहे नाही. प्रथमदर्शनी तर काही गोष्टी दिसतात. तिसऱ्या पंचाने पाहण्याचा प्रयत्न. फर्स्ट एक्सप्रेशन आहे की त्या थोडा चेंडू वर आहे की थोडासा डीप होतोय. हे सर्व पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतात आणि पंचांनी सांगितलं इट्स नो बॉल. नो बॉल. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आहे. रिव्ह्यू लॉस झालाय. रिव्ह्यू लॉस्ट. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू लॉस होतोय. धनंजय नाईक यांचा चेंडू होता. फुलटॉस बॉल बरोबर कमरेच्या वर आणि त्या चेंडूला सरळ खेळले ते लॉंग ऑन लॉंग लेग सीमारेषा पार पाठवले.
चौकाराने चौकाराने धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तो 20. 20 20 धावा धापलकावरती आहेत. आता राहुलही रंगात आलाय. राहुल आणि सामेत ही जोडी जमलेली आहेत. सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धापलकावरती येते 20. धनंजय पुन्हा इथे सज्ज होईल. आता त्याहीपेक्षा लांब मागे अडवला होता पण भाई ये सूरज पाष्टे है, ये आसानी से नहीं जाने देंगे. सूरज पाष्टे जशी फिल्डिंग करतोय ना धनंजय आपल्याला अंबुजा सिमेंटची ऍड आठवते. भाई अंबुजा सीमेंट की दीवार है जो टूटती नहीं. सूरज पाष्टे है उनको गेंद पार होती ही नहीं. हा चेंडू बघा फटका खेळला होता जरूर चांगला फटका खेळला होता पण डीप वरती बघा. ओ हो सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण सूरजचं. अगदी कौतुक आपल्या कॅमेरामॅनचं देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांना वर्क केलंय. 22 धावा धापलकावरती सूरज पष्टे त्या ठिकाणी मात्र फील्ड करताना पाहायला मिळाले. धनंजय नाईक शेवटचा बॉल घेऊन मैदानावरती तयार आहेत. आतापर्यंत हे षटक खूप महागडे राहिलेत कारण 17 धावा खर्च केल्यात. एक षटकार त्याच्यामध्ये नो बॉल त्याच्यावरती चौकार डबल 2 सिंगल हे आतापर्यंत या षटकाचं पृथ्थकरण राहिलेत. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटर अगदी हातामधून निसटल्या परंतु स्ट्रोक खूप चांगला खेळलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये होईल. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. धावा धावफलकावरती 24. श्री गणेश विरार संघानं सुरुवात जी होत नव्हती ती सुरुवात मात्र या षटकामध्ये धावा घेतल्यात 19 आणि बरोबर 2 षटकांमध्ये 24 धावा या धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. उर्वरित 2 षटकांचा कहाणी कशा पद्धतीने असेल हे पाहण्या अगोदर आपण जाऊया डीजे कडे एक संगीत घेऊया आणि येऊयात पुन्हा. इतक्या रन करताना धावला नाही तितका तर फिल्डिंग करताना आज अक्षय कासारला आपण पाहिले. या चेंडूवरती आल्या 2 धावा. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26-26. खूप चांगली भागीदारी मैदानावरती राहुल आणि सानवेद मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पार्टनरशिप देखील खूप महत्वाची आहे. धावा तुम्हाला मैदानाच्या मध्ये बनवणं गरजेचं आहे. समोर साईश 11 अर्नाळा संघ देखील भक्कम संघ आहेत. त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळत असताना मैदानावरती त्या धावा उभारायच्या आहेत आणि त्या धावा सध्या उभारल्या जात आहेत सानवेद कडून. फटका पुन्हा एकदा छान खेळलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत बॉलवरती. अक्षय ते फक्त बघत पाहत राहिले. चेंडू त्यांच्या मस्तकाला दस्तक देत सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पाटील परिवाराचा षटकार 6. सामेत आहे आणि सामेच्या खेळीनं आता वेध लागले टीमला त्या 50 धावांचं. 50 धावांच्या कारण वेग वाढवतोय. नाव त्याचं सामवेद आहे पण वेग वाढवलाय स्पीड वाढवलाय गती थोडीशी वाढवलेली आहे. एक्सेलेटर वरती पाय दिलाय तो फलंदाज सामवेदनं.
संघाची धावसंख्या 32. अजून वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये मिस्टर स्ट्रोक झालाय. दूरवरनं क्षेत्ररक्षक येथील दीपेश पवार झेल सुटलाय. जेल सुटलाय. जीवनदान लाभले. चेहऱ्यावरती निराशा दीपेशच्या देखील आहेत, कारण हा महत्वाचा झेल होता. आणि जसा झेल सुटला तसा सुटकेचा निश्वास सोडला. अगदी गले में सासे अटकी थी. आणि जसा झेल सुटला, मोठा श्वास घेतला, दीर्घ श्वास. जसा योगामध्ये घेतात ना बघा, बिग ब्रिदिंग, तसा मोठा श्वास घेतला. हा झेल सुटलाय, जीवनदान लाभले. जीवनदान मिळालं. मोठ्या खेळाडूला जीवनदान मिळालं. पहा पुन्हा हा झेल एकदा सुटला, दुसऱ्यांदा पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याच्यानंतर थोडा दूर गेला आणि तिथून मात्र हा कॅच कॅरी करू शकले नाही. तर 33ला आतापर्यंत विकेट नाही आहेत. एक चांगली बाब आहे श्री गणेश विरारची. विश्वनाथ जाधव 3 बॉलमध्ये 9 धावा त्यांनी खर्च केल्यात. राहुलनं 8 बॉलमध्ये 10 बनवल्यात. सानवेत आतापर्यंत 8 बॉलमध्ये 22 धावांचे एक वादळी विस्फोटक अंदाजामध्ये त्यानं बॅटिंग केलंय. विश्वनाथ जाधव पुन्हा तयार. महत्वाचा खेळ आहे. साई इलेव्हन अर्नाळा वर्सेस श्री गणेश विरार यांच्यामध्ये सुरू असलेलं हे बिग बॅटल. एक महत्वाचा सामना सध्याच्या घडीला आपण दोन संघांदरम्यान. दोन्ही पॅकेज प्रमाणे असलेले टीम आहेत. दोन्ही महत्वाचे संघ आहेत. दोन्ही टीम मध्ये महत्वाचे खेळाडू आहेत. आणि मैदानावर तर बघितलं तर गौमाता, ज्याला नेहमीच आपण पुजतो अशा, त्यांचं देखील आहे, कारण त्यांचा तो रोजचा दिनक्रम आहे. तो मार्ग आहे, तो रोजचा दिनक्रम आहे. त्याच्यामुळे त्यांना सांगावं लागत नाही किंवा सिग्नल बघावं लागत नाही की कुठल्या दिशेने जायचंय. आपल्याला बऱ्याच वेळा गुगलवरती सर्च करावं लागतं, बाबा कुठल्या दिशेला जायचंय. तर आता अगदी वाट जशी असते ती समोर दिसत असते. आवडता चेंडू होता, पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला, खराब फिल्डिंग. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. जे इथे मिस्टेक करून तुम्हाला चालणार नाही. पुन्हा पहा, प्रथम होते त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न प्रथम न केला आणि तो बॉल कॅरी नाही करू शकला. चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. धावा फलकावरती 37. 2 बॉलचा खेळ बाकी. हो, थोडा आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मात्र बॅटर राहुलचा तिथे मात्र तो नाकाम. एक सिंगल येते लेगबायच्या माध्यमातून, सिंगलच्या माध्यमातून धावा 38. जसा आपण उल्लेख केला की 50च्या जवळपास धावसंख्या जायला हवीत. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते आणि सध्या चित्र मैदानावरती ते दिसत आहेत. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. 38 38 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. यानंतर आपण जर पाहिलं तर 2 सामने जिंकून तिथे वायसपी, जसा तुम्ही उल्लेख केला, 11चा संघ देखील आरके 11चा संघ तो देखील दाखवलेला आहे. आणि या चालू सामन्यातील विजेत्या संघाशी त्यांचा सामना, जो क्वालिफायचा मॅच खेळवला जाईल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करतात. राहुल 14 वरती बॅटिंग करता आला की 10 चेंडूचा सामना त्याने केलाय. आणि सामवेद 8 चेंडूवरती 22 धावांची खेळी. सध्या करंट रन रेट पाहिला तर 13.41च्या सरासरीनं धावा उभारल्या जातात. सामवेद आणि राहुल असे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. सामवेद आहे, वेग आहे. सामवेद आहे, समोर खेळलाय, स्ट्रेट खेळलाय. अगदी कॅमेरामॅन वरती फोकस करावा असा फटका खेळलाय. षटकार, सिक्सर. साइड बॅटिंग मैदानाच्या मध्ये आपल्याला सानवेजची पाहायला मिळतात. 9 बॉलमध्ये 28 धावा. या खेळाडूची झेल सुटल्यानंतर मैदानाच्या मध्ये काय परिणाम होऊ शकतात हे आतापर्यंत दाखवून दिलं सानवेदनं. वा सानवेद, खूप चांगली बॅटिंग. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावा फलकावरती 44, 44 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टर स्कोर सध्या स्क्रीनवरती दाखवतो 59. 59 जर तिथे 50च्या पुढे गेला तर एक चांगली धावसंख्या मैदानाच्या मध्ये ते फायटिंग स्पिरिट तुम्हाला पाहायला मिळू शकतायत. अगदी चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार होतील. मिस्टर अक्षय, अक्षय पहिला बॉल.
पहिला बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल तिथून एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 45. सर आतापर्यंत जी धावसंख्या उभारायला हवी ना, ती धावसंख्या मैदानाच्या मध्ये उभारली जात आहे. अजून अपेक्षा थोडी आहे. जसं तुम्ही विश्लेषण केलं, की बाबा धावा जितक्या पाहिजे होत्या तितक्या आल्यात, पण आदमी की फितरत है भाई. जसं पेप्सीची ॲड येते ना, रन मागे मोर, हे दिल मागे मोर, मोर अँड अगेन मोर. दोन्ही खेळाडूची माहिती आपल्यापर्यंत मिळते. राहुल असतील, संवेद असतील, ठाण्याचे खेळाडू, एक कारीगावचा खेळाडू आहे, एक लोकमान्य नगरचा खेळाडू मैदानावरती खेळतोय. एक 15 वरती बॅटिंग राहुल आहेत आणि सांबेची बॅटिंग अफलातून चालले. अफलातून चालले, समोर खेळले जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोचतील. एक धावेच्या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे काय मिसकम्युनिकेशन. याच्या अगोदर ओम सायरम डीजे वाल्याने लावलं तर गलतीचे मिस्टेक, आणि गलती आणि मिस्टेक एकच आहेत, पण दोन्ही झाल्यात. गलती झाले, मिस्टेक पण झाले. फलंदाज धावबाद. पण पाहिलं तर हा विकेट मात्र गमावलाय. पार्टनरशिपला मात्र तोडण्याचं काम केलंय आणि विकेट कोणाचे आलेत? विकेट सानवेदचे आलेत. सानवेद एक महत्वाचे खेळाडू होते. आतापर्यंत चांगली बॅटिंग ते मैदानावरती करत होते. त्या सानवेदला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नव्यानं बॅटर अजित दाखल होत असताना पाहायला मिळतं. ज्यांच्या नावामध्ये जीत आहेत ते अजित मैदानावरती आल्यात. आता अजित काय या जीतमध्ये महत्वाचा वाटा उचलतील का? इथून येणाऱ्या 4 बॉलमध्ये किमान त्या 7-8 धावा की त्याच्यावरती जाण्याचा प्रयत्न ते मैदानावरती करतील, या देखील गोष्ट सर महत्वाच्या आहेत. आणि जसा सामने बाद झाले ना, कदाचित जे कॉलिंग मध्ये चुकी झाली, म्हणजे राहुलनं परफेक्ट पोझिशन मध्ये आले होते. राहुलला तर यायचंच होतं, कारण डेंजर एंडला ते त्या साईडला येणार होते. कदाचित थोडीशी चुकी संमितची देखील झालीत. अजित आल्यात. जे काम थोडंसं अपुरं राहिलंय ते काम अजितला पूर्ण करायचंय. थोडासा काम अधुरा है, अजित भाई आपको वो पूरा करना है, आणि तो पूरा करणारा षटकार सिक्सर. सर पुढचा बॉल पुण्याचा मात्र समोरच्या दिशेने फटका छान खेळलाय. क्रितेश घरत त्या ठिकाणी वेगानं बॉलवरती पुढे आलात. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डबल कंप्लीट. हा ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये आता आत्मविश्वास जागा झाला मैदानाच्या मध्ये, कारण तुम्ही एखादा मोठा फटका खेळल्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता, धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. संघाला भक्कम सिच्युएशन मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती दिसतोय सर. आणि ही सगळी जुगलबंदी आहे. पाटील परिवाराचे सर्व सदस्य आहेत, ते देखील एन्जॉय करतात. त्यांना देखील अगदी कॅमेरामॅननं टिपलंय. शेवटचे 2 बॉल आहेत, 2 चेंडू. कोलमट्यापायचा चेंडू तर बॅक टू द बॉलर केलाय. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न अक्षयचा. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. स्ट्राईक कोणाला पाहिजे ते महत्वाचं आहे. स्ट्राईक अजितला पाहिजे. राहुलला परतावा लागेल, कारण अजितच्या बॅटमधनं धावा आल्यात. अजितच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. स्ट्राईकवरती शेवटी राहणं गरजेचं आहे. सध्या धावफलकावरती नजर टाकली तर स्कोर जाऊन फुटला तो 55. लास्ट बॉल आहे, हलकीशी धून. शेवटच्या चेंडूवरती चौकार, षटकार, 2 धावा की विकेट. बॉल मैदानावरती बाकी आहेत. अक्षयनं आतापर्यंत 5 बॉलमध्ये 11 धावा त्याने खर्च केल्यात. लास्ट बॉल अजितसाठी. समोरच्या देशाने मात्र पुन्हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती वेगाने रनिंग बिटवीन द विकेट होईल का? हो, तिसऱ्या पंचांकडे सध्या आता हे डिसिजन आलंय. दुसरी धाव कंप्लीट झालाय का नाही झाली हे पाहण्याचा प्रयत्न आता तिसरे पंच करतील. एक सिंगल तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धाव्यासाठी ज्यावेळी तो कॉल देण्यात आला होता त्यावेळी फेकी पहा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती मात्र दाखवली जातात. तिसरे पंच चेक करतील. एक सिंगल आहे की ती डबल कंप्लीट झालेत, ती बॅट ग्राउंड झालेत, नाही झाली स्लाइस झालं, नाही झाली हे मात्र पाहण्याचा प्रयत्न आता तिसरे पंच करतील. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये डिसिजन आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये येईल. ज्यावेळी तो बॉल हातामध्ये आला त्यावेळी ती बॅट अगदी ग्राउंड झालाय नाही झाली हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो डीबीच्या वतीनं. दूध का दूध और पाणी का पाणी सर्व काही गोष्टी अगदी क्लीन अँड क्लिअर नेटवर्क म्हणून देखील डीबीची एक स्पेशालिटी आहे, त्यामुळे तेही दाखवतायत. आणि
थोडंसं क्लोज आहे दोन्ही अँगलला पाहण्याचा प्रयत्न करतात कारण एका अँगलमध्ये थोडंसं अडचण आहे. दुसऱ्या अँगलमध्ये बघूया ज्यावेळेला चेंडू हातामध्ये अक्षयच्या गॅदर झाला, ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला बॅट त्या क्रीजच्या आत आले की नाही, ग्राउंड तर झाले फक्त ती आत आले की नाही फ्रेम महत्वाचा आहे. आणि पंचांनी पाहिलं आणि सांगितलं इट्स अ नॉट आउट. याचा अर्थ 2 धावा या चेंडूवरती आल्या, 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचला 57. 57 झाल्यात, 58 धावांचा पाठलाग करायचा पण प्रेक्षकांना जसा पाहिजे होता ना तसा मॅच यो आलाय. कारण हा बिग मॅच आहे, मोठा मॅच आहे आणि 58 धावांचा पाठलाग कसा होतो ते पाहण्यासाठी येऊया. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्र ऐकत राहा. पाटील परिवाराची स्पर्धा अर्थात पाटील परिवार पुरापाडा आयोजित पाटील चषक 2026 58 धावांचा पाठलाग. त्याच्या अगोदर ऐकूया ओम सैरम डीजेची हलकीशी धून. 58चा पाठलाग पुन्हा एकदा कसा होतोय बघूया. पाटील चषक 2026 वर्ष चौथं पर्व, चौथं आणि पर्व चौथ्यामधला आता हा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना होतोय. सलामी जोडी मैदानावरती दाखल झालेत. मागच्या सामन्यामध्ये 50 धावांची आक्रमक खेळी विश्वनाथ जाधव यांनी साकारली होती, ती आता आल्यात आणि त्यांच्या जोडीला अगदी आपल्या पालघरचा काढायचा खेळाडू अर्थात अक्षय घरत. डावकुरे हाताचा अक्षय घरत आहे. समोर अमरेश जे पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. श्री गणेश विरारचा संघ खेळतो, ज्याच्यातली बहुतांशी खेळाडू आहेत ते ठाणे परिसरातील आहेत. एक खारीगावचे खेळाडू आहेत, लोकमान्य नगरचे खेळाडू आहेत, ठाण्याचे खेळाडू त्या टीम मध्ये बघतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साई शिलवण अर्नाळा तिथे पालघरचे खेळाडू आहेत, वसईचे खेळाडू त्या मैदानावरती खेळतात. सध्या पालघरचा खेळाडू अर्थात कडाला गावचा खेळाडू अक्षय आणि धानिव गावचा खेळाडू विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राईक एंडला सज्ज आहेत. 58 धावांचा पाठलाग आहे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी अमरेश सज्ज होतोय. दोन्ही संघाने देऊया शुभेच्छा, ऑल द बेस्ट. पाटील चषक 2026 आपण पाहत आहेत आणि पाटील परिवाराचे सदस्य देखील खुश झालेत कारण त्यांना माहिती आहे हा मॅच रफ अँड टफ होणार, रफ अँड टफ होणार. कारण दोन्हीकडे तितकी क्षमता आहे, तितकी ताकद आहे. सुरुवात कशी होते बघूया. चौकार, षटकार की कोलवाट्याचा चेंडू होता, कोलवाट्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला जोपर्यंत डीपवरती जाईल. मागच्या सामन्यामध्ये 50 धावांची खेळी साकारली होती विश्वनाथ जाधवनं, म्हणून मी उल्लेख केला होता बाबा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवलेला खेळाडू आहेत. घनश्याम आमच्या जोडीने जॉईंट होतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल विश्वनाथ जाधव सध्या स्क्रीनवरती बघू शकता. बरीचशी मदार या खेळाडूवरती आहेत. 58 धावांचा पाठलाग कसा होणार आणि त्याला रोखण्यासाठी अमरेश प्रयत्न करतोय. नाही, 58 धावेचा पाठलाग करावा लागेल या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर. कारण गोलंदाजी करणारा संघ ज्या पहिल्या इनिंगचा जर विचार केला सर तर नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा नाही आल्या, पण त्यानंतर राहुलची ती फलंदाजी आणि राहुलला जी साथ दिली गेली ना फलंदाजाचा जर विचार केला तर आपण समीरच्या माध्यमातून यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पंच वडलेत आमच्या दिशेने. वाईट चेंडूचा इशारा आलाय.
आता सध्या तरी आपण बघितलं गेलं तर रेफर करण्यात आलेला आहे. आता अ, पंचांचा मी तुम्हाला एक मिनिटासाठी थांबवतो कारण जसं आपण चर्चा करतो या खेळाविषयी देखील आहेत. जसं फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतला पहिला तो पाहूया. त्याच्यानंतर आपण चर्चेला येणार आहोत. तिसरा पंच पाहण्याचा प्रयत्न करता येईल. ज्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल झालाय त्यावेळेला स्टंपच्या किती आजूबाजूने गेलाय, त्याच्या बाहेरनं गेलाय, स्टंपच्या वरनं गेलाय, कशा पद्धतीने चेंडू गेलाय. अगदी क्लोज आहे, अगदी क्लोज आहे. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं हा चेंडू लेग स्टंपच्या वरून गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि योग्य योग्य निर्णय टीमनं घेतलाय. श्री गणेश विरार यष्टीरक्षक कदाचित तिथे राहुल होते. राहुलने योग्य वेळेला हा DRS घेतलाय. कारण DRS घेण्याची देखील एक कला आहे. कधी घ्यायचा, केव्हा घ्यायचा. मग हे भरपूर रील्स आपण रोहित शर्माचे पाहिले होते. जेव्हा कुलदीप यादव DRS मागायचा त्यावेळेला ते रील्स ना व्हिडिओ भरपूर पाहिलेत. हा फटका केला जरूर. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरती आला, चेंडूच्या खाली 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 झेल टिपलाय. हो हो हो, अफलातून अफलातून झेल टिपलाय. या स्पर्धेतला बेस्ट कॅच, बेस्ट कॅच, सर्वोत्तम झेल टिपला गेला. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. आयुषनं सर्वांना खुश करणारा, नाव त्याचं आयुष आहे आणि प्रेक्षकांना खुश करणारा हा झेल टिपलाय. आणि झेल कोणाचा आहे? विश्वनाथ जाधवचा प्राइजलेस विकेट प्राप्त झालाय. आणि त्या बांधावरती उभं राहून हा झेल टिपलाय. आयुष, आयुष भावा केलं तू खुश. आयुषनं खुश केलं. वा 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 वा, जबरदस्त झेल. अगदी स्वतःला झोकून दिलं, झोकून दिलं. आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन त्यानं केलं. हे सेलिब्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती. कारण असा झेल, काय झेल टिपलाय या स्पर्धेमध्ये, अगदी दखल घेण्यासारखा. आणि तो झेल प्राइजलेस होता, त्याचं मोल नव्हतं. पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलनं बघा, हा स्वीप करण्याचा प्रयत्न टॉपेज लागला होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, दूरवरती आयुष आले आणि आयुषनं हा खुश करणारा हा झेल टिपलाय. नक्कीच खूप छान पद्धतीचा झेल आणि अशा प्रकारचे झेल आपण या पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक 2026च्या या मैदानावरती आपण पाहतोय. पुरापाड्याचं हे मैदान आहे आणि खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आज आपण बघतोय, छान पद्धतीने पार पडत असताना आपण बघतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अमरेश सज्ज झालाय. आतापर्यंत छान गोलंदाजी केले. पहिल्या पॉवर प्लेच्या 3 चेंडूचा चांगला खेळ केलाय. फटका खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक सध्या कुणी नाही. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. आले, दीपू आले आणि डोळे दिपवणारा फटका खेळलाय. हा टप्प्याचा चेंडू होता. त्याला माहिती आता पूल करायचा, हुक करायचंय. बाय हुक बाय क्रूक या धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि तो पाठलाग करताना दीपेशच्या बॅटमधनं हा सिक्सर षटकार टोकला गेलाय. सरळ त्या झाडावरती जाऊन हा चेंडू आदळलेला आहे. आणि हे उत्तर आहे, प्रत्युत्तर आहे. ते जसा आपण हल्ला करतो ना तसा परत आहे. नेहमी जसं मी म्हणतो ना बाबा, हा अटॅक नाही आहे, दॅट्स अ काउंटर अटॅक. नाही, नक्कीच अटॅक करायचा प्रयत्न केला. सुरुवातीचे 3 चेंडू अमरेशने खूप छान हाताळले होते. या चेंडूवरती व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, थोडीशी बोटं फिरवण्याचा प्रयत्न केलाय, गती कमी केली या चेंडूवरती आणि त्यानंतर अर्ध्या विकेटवरती हा चेंडू पिच झाला गेलाय आणि त्याचा पुरेपूर समाचार फलंदाज दीपेशच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय. नक्कीच चांगलं विश्लेषण तुम्ही केलं. गुडलेनवरती मागे 2-3 चेंडू हाताळले ते आखू टप्प्याचा होता. शॉर्ट पिच आखू टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता आणि त्या आखू टप्प्याच्या चेंडूवरती अगदी बरोबर समाचार घेतलाय. षटकार टोकलाय, सिक्सर टोकलाय दीपेशनं. क्लीन बॉल. आता सांगितलंय अमरेश भाई, सांगतोय भाई बारी बारी सबकी बारी, पिछले बार तुम्हारी थी अब हमारी. क्लीन बॉल.
मॅचच्या अगोदर त्या चेंडूवरती षटकार ठोकला होता आणि त्याला प्रत्युत्तर दिलं क्लीन बॉल. मधली यष्टी डिस्ट्रॉय केली. म्हणून मी म्हटलं होतं ना, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. आणि पाटील परिवाराची स्पर्धा चाललंय. लय भारी पाटील चषकाचा खेळ चाललाय. लय भारी मॅच मैदानावरती चाललाय. कारण हा मॅच आहे. सध्या 7 धावा धापलकावरती आहेत आणि 2 गडी बाद 7. सध्या 7-2 वाला खेळतोय आणि 7-2 मैदानावरती खेळायचं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. चेतन पाटील क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी जात असताना अमरेशनं कमाल केलेले आहेत. एक खराब चेंडू त्याने हाताळला, पण त्याने सांगितलं कॅप्टनला, थांबा, विश्वास ठेवा माझ्यावरती, मी पुन्हा एकदा एक विकेट घेऊन येतो. आणि तो विकेट अमरेश घेऊन आले. नक्कीच खूप छान गोलंदाजी षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय आणि महत्वाचा खेळाडू बाद केलाय, ज्याच्या बॅटमधून मोठा फटका आला होता. नवीन बॅटर चेतन पाटील दाखल झालाय. आतापर्यंत शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आहे. सुरुवात ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती सुरुवात आपण जर विचार केला तर श्री गणेश विरार संघाकडनं आपल्याला पाहायला भेटते. पण इथून साईश 11 अर्नाला संघाला या चेंडूवरती मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. पण चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाज बीट झालाय. षटकाची झाले समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. साईश 11 अर्नाला संघ पोहोचलाय 2 गडी बाद 7 धावांवरती. अठरा चेंडूचा खेळ आहे. कंपॅरिझन केलं तर लक्षात येईल. पहिलं षटक संपलं होतं ना, त्यावेळेला श्री गणेश विरारचा संघ होता 5 वरती आणि पहिले षटक संपले त्यावेळेला साई आहे 7 वरती. फक्त 2 विकेट गमावल्यात. 2 विकेट गमावल्यात. नाही तर धावफलक जवळपास सारखा आहे. आता गोलंदाजीसाठी सूरज येतोय. स्ट्रायकरला अक्षय घरत, नॉन स्ट्रायकरला चेतन पाटील. दोन्ही पालघरचे खेळाडू मैदानावरती आहेत. तर ठाण्याचा खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज. फटका खेळा जरूर, पण वेस्ट टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू हवेत आहे. 2 शतरक्षक आता कॉलिंग करा. कालपासून आपण सांगतोय भावांनो, कॉलिंग करा. फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मेसेजवरती डिपेंड आहेत. त्याच्यामुळे कॉलिंग आजच्या जमान्यात कोण करत नाहीत. सोशल मीडियाचा जमाना आहे, पण कॉलिंग नाही केलं, कॉल नाही केला तर थोडंसं चुकी होऊ शकतं. ही चुकी मैदानावरती झाली. नक्कीच. आणि जर विचार केला तर लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक होता ना, त्याचा कॉल होणं गरजेचं होतं. कारण त्याच्यासाठी जर विचार केला तर पोचणं तितकंच गरजेचं होतं आणि ऑलमोस्ट पोचले होते, पण कॉलिंग नव्हतं आणि त्यामुळे हा जेल सुटला जातोय. जेल सुटल्याचा परिणाम या मैदानाने बघितलाय. तो परिणाम पाहायला भेटेल का? पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पंच बदलेत आणि इथून पंचांनी दर्शवले की हा वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर 1 धाव. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोहोचलाय तो वरती 10 वरती पोहोचत असताना आपण सध्या बघतोय. क्रिकेटमध्ये नेहमीच आपण कॅच सुटल्यानंतर मॅच बदलताना पाहिलंय. पकडो कॅच, जीतो मैच. अगर छोड़ेंगे कैच तो शायद थोड़ा सा मुश्किल में हो जाएगा मैच. थोड़ा सा मुश्किल मध्ये येऊ शकतो. संकटामध्ये नाव सापडू शकते. हा फटका खेळला अगेन्स्ट द विंड खेळलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय. आता झेल टिपलाय लॉंग ऑफला, पण सर्वात जास्त खुश झाला लॉंग ऑनचा. कारण झेल सुटला होता ना, त्याच्यामुळे तो जास्त खुश झालाय. ते दोघे एकमेकांना सांगतात की बाबा ठीक झालं, हा झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. मला वाटते पडलेला आहे, त्याच्यामुळे पुढे गाणं नाही प्ले झालं. पण चांगला गडीबाज झालाय. सध्या आपण बघतोय अक्षय घरत बॅक टू डगआउट. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय कासार. म्हणजे विचार केला ना तर या संघामध्ये एक सारखाच आहे. मोठे मोठे खेळाडू या संघामध्ये आहेत. क्रितेश घरत सारखा एक फलंदाज आपण सध्या बघतोय, तोही डगआउट्स मध्ये आहे. तोही जर विचार केला तर या मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न त्याचाही असेल. पण आता पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. 2 बॅटरमध्ये पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. कारण षटक मार्गस्थ दुसरं आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. म्हणून पार्टनरशिप
मोठी होणं तितकंच गरजेचं आहे. बघा ज्यावेळेला तुमची पार्टनरशिप होत नाही ना, म्हणजे पार्टनरशिप डीड जर साईन नाही झाली ना, तर तुम्हाला एमओयू साईन करावा लागतो, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. त्यामुळे आता पार्टनरशिप का एमओयू साईन करावा लागणार आहे, ते बघणं इंटरेस्टिंग आहे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांमधलं सामंजस्य, ते देखील तितकंच आवश्यक आहे. फटका केलाय चेंडू चाला फाईन लेग रिझन मध्ये. अक्षय आले आणि अक्षयच्या बॅट मधनं चेंडू चाला फाईन लेग रिझन मध्ये. इट्स अ 4, चौकार. त्या चेंडूला पिच केलं होतं आणि त्यानंतर फलंदाजाला हात खोलण्याचा इथून मोका दिला गेलाय आणि या चेंडूवरती जर आपण बघितलं गेलं तर चौकार आलाय. प्रेशर दबाव बनवण्याचं काम बॅटर कडनं होतंय. अक्षय कासार आलेत. आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या होती ती 14. गती परिवर्तन केलं गेलंय सध्या आपण बघतोय आणि हा डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती थोडंसं बॅकअप ध्यान चेंडू हाताळला होता, जसं तुम्ही उल्लेख केला, गती परिवर्तन केलं. आणि भाई परिवर्तन संसार का नियम है, आप बदल नहीं करोगे तो आपको बदल दिया जाएगा. बदलाव जरुरी आहे. तुम्ही चेंज नाही झाला तर तुम्हाला चेंज केलं जाईल. त्याच्यामुळे बदल आवश्यक आहेत आणि तोच बदल गोलंदाजीमध्ये केला होता. कोलवटप्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने केला, मिड ऑफला फील्ड केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थोडासा टेन्शन मध्ये चेतन पाटील देखील आपण पाहिला होता. काय घडलं होतं बघा. हा फुल डिलेवरती समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाला तीन 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 स्टंप समोर होत्या. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बाबा लगोरीवाला नेम होता. लगोरी, तो लगोरी हिट करायची होती, त्याला मिस केले. नक्कीच लगोरी मिस केले. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अडचण वाढत चाललंय साईश 11 अर्नाला संघ. पण हा चेंडू खूप निर्णायक असेल. या चेंडूवरती निर्णायक असेल. सरळ बॅटने खेळलाय. चेंडू चाललाय इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. स्ट्राईक घेतले आपल्या जवळ अक्षय कासारने. सध्या आपण बघतोय षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू 43 धावेची आवश्यकता आहे. मॅच खूप छान पद्धतीने रंगलाय. डीजे कडे जातोय. पुन्हा एकदा एक धून ऐकतोय आणि पुन्हा येतोय मैदानाच्या दिशेने. 12 चेंडूचा खेळ आहे. 43 धावांची आवश्यकता पाटील परिवाराची. ही स्पर्धा आपण बघतोय. पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक 2026 एका परिवारानं आयोजित केलेली स्पर्धा आणि 3 यशस्वी पर्व, 3 वर्ष आपण पाहिली होती. ही स्पर्धा या पुरापाड्याच्या मैदानावरती, ज्याचा गुलमोहर मैदान म्हणून म्हटलं जातं, अगदी मध्यभागी आहे. बाजूला तर पाहिलं तर विरार ते अर्नाळा हा रस्ता आहे आणि प्रत्येकाचं हे आवडतं मैदान राहिलेत. 12 बॉलमध्ये करायचे त्या 43. 12 चेंडू 43 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अहमद आलाय. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. 12-43 मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. चौकार. गोलंदाज अहमद सज्ज झालाय. पहिला चेंडू फुलटॉस वरती फुलटॉल वसूल. चेंडू गेलाय सीमारेखा पार. पहिल्या चेंडूवरती आलाय दमदार षटकार. अक्षयच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू पायावरचा होता आणि पायावरचा चेंडू या चेंडूला पाठवलाय 12 सीमारेषा पार षटकार. तसा एक चित्रपट आला होता बघा, अक्षयचं गाणं आहे, चिंताता. त्यावेळेला अक्षय कासाराने भावी चिंता नाही करायची आणि फील्ड राहायचं आणि तेच अक्षयनं करून दाखवलेले आहेत. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय. 11 चेंडूचा खेळ आहे. 37 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी. त्याच्या मधोमध आला नाहीये. मिड विकेटला चेंडू चालला. दीपवर्ण क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, तोपर्यंत एकच धावे चेंडूवरती पूर्ण. पण एकट्याने अक्षयने काम होणार नाही. चेतन पाटीलला देखील आपला खेळ दाखवावा लागणार आहे. तितकी क्षमता चेतन पाटीलकडे देखील आहेत. तर अहमदला पहिली 2 षटकं जशी हाताळली गेली ना, खास करून अमरीशनं, त्याच पद्धतीनं 7 अहमद यांना देखील द्यायचे आहेत. पुढचे 4 चांगले चेंडू त्यांना हाताळायचे आहेत. नक्कीच 4 चेंडू चांगले हाताळावे लागतील. पण इथून 10 मध्ये 36 ची आवश्यकता आहे. त्यामुळे चेतनला इथून पार्टनरशिप बीट करणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. पण अहमदने हा चेंडू हाताळलाय. पडल्यानंतर खाली राहिलाय.
त्यामुळे फलंदाज बीट झाले त्या चेंडूवरती. थोडंसं आतही आलाय, चेंडू पडला, थोडंसं आत आला, खाली राहिलाय, त्याच्यामुळे चेतन बीट झालेत. आता 9 चेंडूचा खेळ आहे आणि 9 चोक 36 धावांचा अजूनही भलं मोठं लक्ष गाठायचं आहे. 9 मध्ये 36. आकोटाप्याचा चेंडू होता, त्यावरती केला हुक. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार, षटकार. खूप छान पद्धतीचा फटका. म्हटलं होतं कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल. सध्या चेतन कॉन्ट्रीब्युट करत असताना आपल्या संघासाठी जागा बनवली, सफल झाली आणि चेंडूला पाठवून दिले सरळ डीप फाईन लेगला. 6 धावेंसाठी षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 28 धावा. आता 8 चेंडूचा खेळ आहे, 30 धावेची आवश्यकता आहे. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये आलाय. महत्वाचे हे 2 चेंडू असतील. या 2 चेंडूवरती जरी 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला भेटेल. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, कारण तुमच्याकडे तितक्या ॲबिलिटीचे फलंदाज मध्ये आहेत, म्हणून इथून संधी घ्यावी लागेल फलंदाजाला. ना पुढच्या 2 चेंडू महत्वाचे, 2 चेंडू निर्णायक असणार आहे. हा स्कोरवर जो 8-30 बघतोय ना, तो 6-20 होईल, 6-22 होईल, 6-24 होईल की 6-25 होईल. 2 गेंद शेष आहे लेकिन दोनों के लिए विशेष आहे. दोघांसाठी महत्वाचे आहेत हे दोन्ही चेंडू. कोलवटप्याचा चेंडू होता, परफेक्ट लाईन. ज्यावेळेला षटकार आला होता तेव्हा त्यांचे अनुभवी खेळाडू गेले होते एमएचच्या दिशेनं, त्याला सांगितलं होतं की ही लाईन तुझी नाहीये, ही परफेक्ट लाईन आहे, या लाईनवरती तुम्हाला चेंडू हाताळायचा आहे. 7 मध्ये करायचे त्या 30 धावा. 7 मध्ये 30 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज अहमद. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. पुन्हा एकदा आखोटप्याचा चेंडू हाताळला. चेंडू चाललाय वन बाउन्स, बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना आणखीन एक आलाय दमदार डीप स्क्वेअर लेगला चौकार. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची आवश्यकता आहे. चेतन पाटील 10 वरती खेळतोय, अक्षय कासार 12 वरती खेळतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये ना घनश्याम एक उलटफेर असतो, एक अपसेट असतो. कदाचित हा सामना तो होतोय का, कारण एक संघ असा आहे ना, फुल पॅक आहे, पॅकेज टीम आहे आणि ते मागच्या 2-3 पर्वामध्ये विजेत्या राहिलेल्या संघामधले खेळाडू आहेत. जसं विश्वनाथ जाधवने देखील म्हटलं होतं की मागच्या वर्षामध्ये आम्ही चॅम्पियन झालो होतो, तो चॅम्पियन संघातले खेळाडू तिथे आहेत. आणि आता श्री गणेश विरारचा संघ, जे ठाण्याचे खेळाडू आहेत, ते त्या पराभवाचा त्यांना धक्का देतात का, अपसेट करतात का, या स्पर्धेमधला एक उलट करतात का ते पाहणं गरजेचं आहे. 26 धावा करायचे आहेत. अक्षयकडे क्षमता आहे, कारण एक मॅच आपण पाहिला होता ज्यावेळेला रंगीला बॅटिंग करत होता, त्यावेळेला प्रथमेश ठाकरे बाद झाले आणि एक जबाबदारी स्वीकारायची होती. त्यावेळेला अक्षय कासारनं ठोकलेले 3 षटकार आपण पाहिले, पण 3 षटकारांना काम होणार नाहीये. अजून एक षटकार जास्त ठोकावा लागणार आहे. 6 बॉल 26. नक्कीच 6 चेंडू 26 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती या संघाचा कर्णधार जुगेश आलाय. आता जुगेश वरती जबाबदारी आहे, कारण संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणायचं असेल तर चांगला चेंडू हाताळावा लागेल आणि त्या चेंडूवरती गडी बाद झालाय. अक्षय कासार बॅक टू डगआउटच्या दिशेने येत असताना, आणि त्याचं नाव जोगेश होते ना भाई, को बता था भाई थोड़ा सा विकेट का जुगाड़ करना पड़ेगा. आणि आल्या आल्या बरोबर परफेक्ट विकेट प्राप्त केला जोगेशनं. आणि प्रेक्षक पाहत होते की एका बाजूला टीम अशी होती फुल पॅक टीम, आणि त्याच्या समोर टीम जर आपण पाहिली तर खास करून श्री गणेश विरारची, जे ठाण्याचे खेळाडू आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, हा फटका खेळण्याचा प्रयत्न म्हटलं, थोडंसं लिव्हिंग एज लागली आणि चेंडू पाठीमागे निघून गेला आणि शॉर्ट थर्डमॅन डिझरमध्ये हा झेल टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. आता क्रितेश गरत, बिरवाडीचा अंडर बॉय म्हणून ज्याला म्हटलं जातं, आपण बोईसरला बिरवाडीला जावा आणि त्या बिरवाडीचा खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय, पण आव्हान मोठं आहे, आव्हान मोठं आहे, फार मोठं आहे. 5 मध्ये 26. व्हाईट बॉल आता 5 मध्ये 25, 5-5-25, कारण छोटी मुलं आहेत ना, त्यांना पण शाळेमध्ये पाढेपाठ करायला देतात, तेही सांगतात आता 5-5-25. क्रितेश आलाय नवीन बॅटर. सध्या आपण बघतोय क्रितेश गरत स्ट्राईक एंड वरती. फुलटॉस वरती फुलटोल, चेंडू चाललाय सीमारेखा पार, षटकार. पुन्हा एकदा अशा पल्लवीत झाल्यात. चेंडू असतील 4 आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच हाय व्होल्टेजच्या दिशेने जाणार. अरे नक्कीच दर्शवलं जातंय, क्रितेशने आल्या आल्या दाखवूनही दिलंय या चेंडूवरती.
या षटकारानं काय घडलंय, षटकारानं काय घडलंय? फलंदाज आलाय, त्याचं नाव आहे क्रितेश गरत. षटकारानं मॅच घेऊन आलाय परत. आपल्या टीमच्या दिशेने घेऊन आलाय का? 4 मध्ये 19. 4 चेंडूचा खेळ आहे, 19 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला क्रितेश गरत. क्रितेश गरत मॅच घेऊन आलाय परत 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 आणि परत परत. अजून एक षटकार, सिक्सर षटकार. खूप गरम झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की क्रितेश आलाय घरात आणि त्याने मॅच पुन्हा आणलाय परत. पण अशी सिच्युएशन आहे ना की अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता तेव्हा जलद गतीचा फुलटॉस होता. या चेंडूवरती व्हेरिएशन करणं गरजेचं होतं का तेही गरजेचं आहे, कारण हा स्लोरोन पद्धतीचा हाताळलाय. फलंदाजाने तो चेंडू बघितलाय आणि सरळ पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगला, सीमारेखा पार. नाही 6 धावांसाठी. आणि या क्रितेश गरजची ओळख आहे. म्हणजे क्रितेश गरज असाच खेळतो. हा मोठा खेळाडू आहे, मोठा मॅचचा मोठा खेळाडू आहे. बडे मंच का बडा सरपंच आहे क्रितेश गरत. नाव त्याचं आहे क्रितेश गरत. सहसा नाद नाही कोणी करत. मॅच घेऊन आलाय परत. या मॅचला घेऊन आलाय तो परत. 3 मध्ये 13 करायचे आहेत. आपल्या मराठीमध्ये जेव्हा म्हटलं तर सर्व काही होत नाही ना बाबा, एकदाचे 3-13 करून टाक. हे 3-13 आहे. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. क्रितेश गरत सहसा नाद नाही कोणी करत. क्रितेश गरत फटका थोडासा बसलाय. ओ झेल सुटलाय, झोल सुटलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा, 2 धावा. आता क्रितेशने सांगितले चेतन भावा थांब 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 थोडासा, मलाही थोडासा उसंत मिळू दे, श्वास घेऊ दे. हा कॅच ज्यानं एक स्टनिंग कॅच टिपला होता, हा झेल सुटलाय. आता कहाणी काय आले, कहाणी आले. कधी कधी म्हणतात आपण हा झेल जसा उडाला बघा, एक उडाला त्यावेळेला जीव पण उडाला आपला. काही जण खुर्चीतनं उठाले. हा झेल जसा उडाला तसा खुर्चीतनं उभे राहिले होते. आता कहाणी आले 2 मध्ये 11, 1 और 1 11, 2 में करने 11. मौका नहीं मिलेगा दोबारा, दोबारा नहीं मिलेगा. हा फटका खेळलाय, चेंडू चाललाय फाय लेग रिदम मध्ये, लॉंग लेग सीमारेषा पार चाललाय. आता कहाणी शेवटच्या बॉलवरती आले. कंपल्सरी चेस आहे, पण 1 मध्ये 7 करायचे आहेत. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आणि नक्कीच चर्चा या गोष्टीची होईल, पण अगोदरच्या इनिंगमध्ये पहिल्या इनिंगमध्ये झेल सुटले होते आणि झेल सुटल्याचा परिणाम आपण या या षटकामध्ये तर बघितलाय. पण अगोदरच्या इनिंगमध्ये जो बॅटर डावखुऱ्यात होता बॅटर होता, आपण बघितलं गेलं तर त्याचाही झेल सुटला होता दीपूच्या माध्यमातून, दीपेशच्या माध्यमातून. आणि त्यानंतर ज्या 16 धावा आल्यात ना, त्या कुठेतरी या संघाला खटकत असताना आपण पाहायला भेटल्या जातात. चला शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल. 1-7, 1-7. फटका खेळला जरूर, पण क्रितेशची झुंज अपयशी ठरलेत. पण क्रितेशच्या बॅटिंगसाठी टाळ्यांचा गजर येईल, कारण जी फायटिंग स्पिरिट त्याने दाखवले, जी झुंजार होती त्याने दाखवलेत. हा मॅच अक्षरशः दूर होता, पण क्रितेश गरजच्या खेळीनं जवळ आला होता. फक्त 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 6 धावांनी हा सामना गमावलाय. म्हणून म्हटलं हा रफ अँड टफ मॅच होता आणि रफ अँड टफ सामना जिंकलाय तो टीम श्री गणेश विरार संघानं. आपण टॉस करूया पहिला, कारण वेळ आपल्याजवळ थोडासा कमी आहे.